हर्षद सर आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो। आजच्या लेक्चर मध्ये आपण सिमिलरिटी या चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 1.1 हा व्यवस्थित बघणार आहे। ओके, तर चला स्टार्ट करूया। प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन नंबर 1। ओके, तर बघा क्वेश्चन नंबर 1 काय दिलेला आहे। बेस ऑफ ट्रायंगल इज 9 and height is 5. Full stop. Base of another triangle is 10 and height is 6. Find ratio of areas of these triangles. Okay, तर या ठिकाणी या क्वेश्चन मध्ये टू ट्रायंगल्स हे सेपरेट ट्रायंगल्स दिलेले आहे आणि दोन्ही ट्रायंगलचा बेस आणि हाईट हा सुद्धा सेपरेट आहे। ओके, तर बघा कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार। हियर फॉर फर्स्ट ट्रायंगल पहिल्या ट्रायंगल साठी आपण काय करू, B1 इज इक्वल टू B1 मीन्स बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल, B1 इज 9 and कॉमा H1 इज 5। B1 म्हणजे बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल आणि H1 म्हणजे हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल। ओके, अँड फॉर सेकंड ट्रायंगल साठी आपण बेस घेणार B2, तो किती आहे 10 and हाईट सेकंड ट्रायंगलची हाईट आपण घेणार H2, ती आहे 6। ओके, तर जे दोन ट्रायंगल्स या ठिकाणी आहेत त्या दोन्ही ट्रायंगलचा आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे। तर दोन्ही ट्रायंगलचा जो रेशो आहे त्यांच्या एरियाचा रेशो फाइंड करायचा आहे, म्हणजे त्याला आपण A1 is to A2 is equal to what असं त्याला आपण कन्सिडर करू। ओके, तर बाळांनो हा जो क्वेश्चन आहे हा फर्स्ट प्रॉपर्टीवर डिपेंड आहे, म्हणजे बाय प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स। म्हणजे असे दोन ट्रायंगल्स आहेत ज्यांचा बेस आणि हाईट ही दोन्ही डिफरंट आहे। ओके, तर अशा वेळेस आपण रेशो काय घेतो, देअरफॉर A1 अपॉन A2 इज इक्वल टू आपण काय घेणार B1 इंटू H1, म्हणजे फर्स्ट ट्रायंगलचा जो बेस आणि हाईट यांचं मल्टिप्लिकेशन अपॉन जो सेकंड ट्रायंगल आहे त्याचं सुद्धा B2 इंटू H2। ओके, तर ही आपली फर्स्ट प्रॉपर्टी आहे, याला आपण रिझन देणार बाय प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स। ओके, तर अशा पद्धतीने फर्स्ट प्रॉपर्टी आपण यूज केलेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे, व्हॅल्यू पुटअप करायची आहे। B1 इज 9 इंटू H1 इज 5 अपॉन B2 इज 10 इंटू H2 इज 6। ओके, तर अगोदर आपण याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ, 9 5 जा 45 आणि अपॉन मध्ये सुद्धा मल्टिप्लिकेशन करून घेऊ, 10 6 जा 60। ओके, आता या ठिकाणी जे 45 आणि 60 आहे दोन्ही नंबरला आपण 15 ने डिवाइड करू शकतो। सो 15 3 जा 45 and 15 4 जा 60। ओके, तर अशा प्रकारे दोन्ही ट्रायंगलचा जो एरिया आलेला आहे तो किती आलेला आहे, त्यांचा जो रेशो आलेला आहे एरियाचा तो किती आलेला आहे 3/4। ओके, तर फायनली आपण याला रिमार्क देणार, सो देअरफॉर रेशो ऑफ एरियाज ऑफ these two triangles is 3:4। ओके, तर अतिशय सिंपल एक्झाम्पल आहे, फर्स्ट एक्झाम्पल सिंपल आहे। जर तुम्हाला सर्व प्रॉपर्टीज जर व्यवस्थित माहित असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 हे सर्व सिंपल जातील। ओके, याच्यामध्ये जे एक्झाम्पल्स आहेत सर्व तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता, म्हणून अगोदर तुम्ही ज्या प्रॉपर्टीज आहेत प्रॅक्टिस सेट 1 च्या पूर्वीच्या त्या व्यवस्थित तुम्ही त्याची प्रिपरेशन करून घ्या। ओके, आता याच्यानंतर जो क्वेश्चन नंबर सेकंड आहे तो आपण व्यवस्थित बघून घेऊ। क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये काय दिलेलं आहे बघा, इन द एडजॉइंग फिगर BC इज परपेंडिक्युलर टू AB, कॉमा AD इज परपेंडिक्युलर टू AB। ओके, कॉमा BC इज इक्वल टू 4, AD is equal to 8, then find area of triangle ABC upon area of triangle ADB। तर ही फिगर जर तुम्ही व्यवस्थित चेक केली तर या फिगर वरून आपल्याला हे दोन्ही ट्रायंगलचा रेशो फाइंड करायचा आहे। तर बघा फिगर वरून आपल्याला काय समजतं, जे दोन्ही ट्रायंगल आहे ABC ADB हे जे दोन्ही ट्रायंगल आहे दोन्ही ट्रायंगल मध्ये बेस जो आहे तो इक्वल आहे।
बरोबर आहे. बेस कोणता आहे? AB. AB हा बेस आहे. फर्स्ट ट्रायंगल साठी हाईट कोणती आहे? BC. आणि सेकंड ट्रायंगल साठी हाईट कोणती आहे? AD. आणि दोन्ही ट्रायंगल साठी बेस कोणता आहे? AB, जो की दोघांमध्ये इक्वल आहे. ओके, तर आपण रेशो कसा घेणार? देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू, तर ही सुद्धा आपली एक प्रॉपर्टी आहे. जेव्हा बेस हा इक्वल असतो त्यावेळेस आपण हाईटचा रेशो घेतो. तर फर्स्ट ट्रायंगल जो आहे ABC, याची जी हाईट आहे ती आहे BC अपॉन जो सेकंड ट्रायंगल आहे त्याची हाईट आहे AD. ओके, आणि दोन्ही ट्रायंगल मध्ये बेस इक्वल आहे म्हणून आपण बेस घेणार नाही. आणि याला आपण रिझन काय देणार? ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट. ओके, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट. आता व्हॅल्यू पुट करू आपण याच्यात. सो BC इज 4 अपॉन AD इज 8. तर याला आपण कॅल्क्युलेट करणार. 4 1 जा 4 and 4 2 जा 8. ओके, सो therefore area of triangle ABC upon area of triangle ADB is equal to 1 upon 2. ओके, तर अतिशय सिंपल एक्झाम्पल्स आहे. ओके, व्यवस्थित याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 3. तर बघा क्वेश्चन नंबर 3 काय आहे? इन द adjoining figure segment PS is perpendicular to segment RQ, comma segment QT is perpendicular to segment PR, full stop. If RQ is equal to 6, comma PS is equal to 6 and PR is equal to 12, then find QT. ओके, तर बघा या ठिकाणी जी फिगर आहे त्या ठिकाणी एक ट्रायंगल आहे PQR. तुम्हाला व्यवस्थित या डायग्राम कडे व्यवस्थित अगोदर बघून घ्यायचं आहे. जो ट्रायंगल आहे PQR, तर या ट्रायंगल साठी तुम्हाला 2 बेस आणि 2 हाईट ह्या दिलेल्या आहेत. ठीक आहे, तर कशा पद्धतीने आपण चेक करून घेऊ. तर अशा प्रकारचा हा ट्रायंगल आहे PQR. ओके, तर अगोदर आपण हा जर ट्रायंगल चेक केला तर याच्यामध्ये हाईट ही फर्स्ट हाईट अशी येणार, QT हाईट येणार फर्स्ट. जर QT हाईट आली तर बेस कोणता येणार? PR. ओके, हा झाला फर्स्ट बेस आणि हाईटचा भाग. आणि नंतर जर हाच ट्रायंगल आपण जर घेतला पुन्हा PQR, तर याच ट्रायंगल साठी हे पुढे वाढवलेला आहे. म्हणजे असं आहे, PS काय आहे? हाईट आहे. PS हाईट आहे PQR साठी, पण बेस कोणता आहे? RQ आहे. ओके, म्हणजे जो ट्रायंगल आहे PQR याच्यासाठी 2 बेस आहे आणि 2 हाईट आहे. ओके, तर आपल्याला याचा वापर करून QT ची व्हॅल्यू काय करायची आहे? फाइंड करायची आहे. तर बघा कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार. हिअर इन ट्रायंगल PQR, फर्स्ट बेस कोणता आहे त्याचा? PR इज बेस and PR is base and QT is height. QT is height. Okay. Also, RQ is base and PS is height. ओके, म्हणजे एकाच ट्रायंगल मध्ये 2 बेस आहेत आणि 2 काय आहे? हाईट आहे. तर त्याच बेसचा आणि हाईटचा आपल्याला काय घ्यायचा आहे? रेशो घ्यायचा आहे. सो देअरफॉर जो ट्रायंगल PQR आहे त्याच्याच एरियाचा आपण काय घेणार आहे? रेशो घेणार आहे. म्हणजे कसं? देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ओके, इज इक्वल टू, तर सर्वात अगोदर जो फर्स्ट आपण PQR घेतलेला आहे त्याच्यासाठी आपण बेस घेणार PR इंटू हाईट घेणार आपण कोणती? QT. ओके, आता त्यानंतर त्याच ट्रायंगल साठी जो दुसरा बेस आहे कोणता आहे? RQ इंटू हाईट कोणती आहे? PS. ओके, तर ही आहे आपली फर्स्ट प्रॉपर्टी बाय प्रॉपर्टी ऑफ रेशियो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. ओके, तर अशा पद्धतीने आपण
जो एक ट्रायंगल आहे PQR त्याचाच रेशो घेतलेला आहे आणि त्याचे जे दोन्ही बेस आहे आणि हाईट आहे त्यांचा आपण काय घेतलेला आहे, प्रोडक्ट घेतलेला आहे आणि रेशो घेतलेला आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी काय होणार बघा, एरिया ऑफ ट्रायंगल PQR आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR हे कट होणार म्हणजे या ठिकाणी काय येणार, वरती येणार 1 आणि डिवाइड मध्ये सुद्धा येणार 1. ओके. त्याच्यानंतर याच्यात आपण व्हॅल्यू पुट करू. बघा PR किती दिलेला आहे, PR किती आहे 12 इंटू QT ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, फाइंड करायची आहे. ओके. अपॉन RQ किती आहे 6 इंटू PS ची व्हॅल्यू किती आहे 6. ओके. तर आता याचं काय होणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार. तर अगोदर आपण काय करू, 1/1 घेऊ. 12 इंटू QT अपॉन 6 6 जा 36. ओके. तर आता याचं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होणार, 36 1 जा 36 आणि इज इक्वल टू या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 12 इंटू QT. ओके. तर अशा पद्धतीपर्यंत झालेला आहे. त्याच्यानंतर काय होणार बघा, देअरफॉर 36 अपॉन 12 इज इक्वल टू QT. ओके. हे जे मल्टिप्लायचे 36 आहे ते कुठे गेले, डिवाइडला. ठीक आहे. आता आपण डिवाइड करू. देअरफॉर QT इज इक्वल टू 12 1 जा 12, 12 2 जा 24 and 12 3 जा 36. ओके. तर QT ची व्हॅल्यू या आलेली आहे 3 आणि जॉमेट्री मध्ये आपण प्रत्येक व्हॅल्यूला काय देत असतो, युनिट देत असतो. ठीक आहे. तर या ठिकाणी युनिट दिलेलं नाही तर आपण काय लिहिणार, 3 युनिट्स. ओके. तर अशा प्रकारे सिंपल पद्धतीने तुम्ही QT ची व्हॅल्यू या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. ओके. सिंपल एक्झाम्पल आहे. आता आपण घेणार आहे क्वेश्चन नंबर 4. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, इन द ऍडजॉइनिंग फिगर AP इज परपेंडिक्युलर टू BC, AP इज परपेंडिक्युलर टू BC, कॉमा AD इज पॅरलल टू BC. AD जी लाईन आहे ती पॅरलल आहे BC ला. देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC. बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC कुठे आहे, ABC. ABC हा आहे. आणि सेकंड एरिया ऑफ ट्रायंगल BCD. तर फर्स्ट ट्रायंगल आहे ABC हा आहे. ओके. आणि सेकंड ट्रायंगल आहे BCD म्हणजे BCD असा ट्रायंगल आहे. ओके. तर या दोन्ही ट्रायंगलचा तुम्हाला रेशो फाइंड करायचा आहे. ओके. तर बघा आपण याला कसं सॉल्व्ह करू. तर आता जो फर्स्ट ट्रायंगल आहे ABC त्याच्यासाठी तुम्हाला हाईट काय दिलेली आहे AP आणि बेस कोणता आहे BC. बरोबर आहे. हाईट कोणती आहे AP आणि बेस आहे BC. पण जो सेकंड ट्रायंगल आहे BCD त्याच्यासाठी तुम्हाला हाईट दिलेली नाही. ही जी लाईन आहे ती थोडी क्रॉस आहे, ही त्याची हाईट नाही. ओके. हाईट आपण ही स्ट्रेट काढत असतो. तर अगोदर आपल्याला काय करावं लागेल, जो सेकंड ट्रायंगल आहे त्याच्यासाठी आपण हाईट ड्रॉ करून घेऊ. ओके. ड्रॉ DQ परपेंडिक्युलर टू BC. ओके. म्हणजे आपण या ठिकाणी जो DQ या ठिकाणी परपेंडिक्युलर टाकणार आहे कशावर, BC वर. तर आपण ही डायग्राम पुन्हा ड्रॉ करू. आपण एक कन्स्ट्रक्शन करतो या फिगर मध्ये. हा आहे आपला फर्स्ट ट्रायंगल ABC आणि या ठिकाणी त्याची हाईट आहे AP. बरोबर आहे. आता सेकंड ट्रायंगल बघा BC या ठिकाणी आहे D. ओके. तर D पासून आपण एक हाईट BC वर ड्रॉ करणार आहे परपेंडिक्युलर. DQ काय दिलं मग आपण, ड्रॉ DQ इज परपेंडिक्युलर टू BC. म्हणजे आपण DQ हा कशावर परपेंडिक्युलर घेतलेला आहे BC वर. ओके. तर आता बघा हिअर आपल्याला दोन्ही ट्रायंगलचं काय फाइंड करायचं आहे, रेशो फाइंड करायचा आहे. तर जर तुम्ही व्यवस्थित विचार केला तर दोन्ही ट्रायंगल साठी जो बेस आहे ABC त्याच्यासाठी सुद्धा बेस कोणता आहे BC आणि जो सेकंड ट्रायंगल आहे BCD त्याच्यासाठी सुद्धा बेस कोणता आहे BC. म्हणजे दोन्ही ट्रायंगल साठी बेस हा इक्वल आहे. बरोबर आहे. पण अजून एक महत्वाची गोष्ट जी आपल्याला दिलेली आहे, AD इज पॅरलल टू BC. म्हणजे AD आणि BC हे पॅरलल आहे. ठीक आहे. हे AD आणि BC हे कसं आहे, पॅरलल आहे. तर लक्षात ठेवायचंय तुम्हाला, ज्यावेळेस टू लाईन्स हे पॅरलल असतात, दोन लाईन हे पॅरलल असतात, तर त्यावेळेस त्यांच्यामध्ये जे डिस्टन्स असतं ते कसं असतं, इक्वल असतं. म्हणजे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स कसं राहणार आहे, इक्वल राहणार आहे. कारण की या दोन्ही लाईन्स कशा आहे, पॅरलल आहे. ओके. तर त्याच पद्धतीने जर आपण विचार केला तर
दोन्ही लाईन्स पॅरलल आहे म्हणून काय होणार, जे फर्स्ट डिस्टन्स आहे त्यांच्यामधलं एपी आणि जे दुसरं आहे डीक्यू, तर हे सुद्धा कसं राहणार आहे, इक्वल राहणार आहे. ओके, म्हणजे या दोन्ही ट्रायंगल साठी बेस आणि हाईट हे कसे राहणार आहे, इक्वल राहणार आहे. ओके, तर अगोदर आपण इथं व्यवस्थित लिहून घेऊ. फॉर ट्रायंगल ABC and triangle BCD base is BC. Okay, for triangle ABC and triangle BCD base is BC. दोन्ही ट्रायंगल साठी बेस कोणता आहे, BC आहे. ओके, and here AP जी हाईट आहे फर्स्ट ट्रायंगलची AP ती इक्वल आहे कशाला, सेकंड हाईटला. कोणती आहे ती, DQ. बरोबर आहे, कारण की जे परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं बिटवीन टू लाईन्स ते कसं असतं, सेम असतं. ओके, सो देअरफॉर आता आपण त्यांचा रेशो घेऊ. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD. ओके, तर आपण दोन्ही ट्रायंगलची जी हाईट आहे ती कशी घेतलेली आहे, इक्वल घेतलेली आहे. त्याला आपण रिझन सुद्धा देऊ शकतो. काय रिझन देऊ शकतो आपण त्याला, कारण की ज्या दोन्ही लाईन्स आहे ते कशा आहे, पॅरलल आहे. बघा, AD इज पॅरलल टू BC आपल्याला दिलेला आहे. दोन लाईन जर पॅरलल असेल तर त्यांच्यामधली जी हाईट असते ती कशी असते, इक्वल असते. तीच आपण घेतलेली आहे. म्हणजे हाईट सुद्धा इक्वल आहे आणि बेस सुद्धा त्याचा कसा आहे, इक्वल आहे. तर आपण या ठिकाणी ज्या डिफरंट हाईट आहे त्यांचा रेशो घेऊ. फर्स्ट हाईट आहे फर्स्ट ट्रायंगलची AP आणि जी सेकंड हाईट आहे ती काय आहे, DQ. ओके, तर या ठिकाणी आपण रिझन देऊ. ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस. ओके, दोन्ही ट्रायंगलचा बेस पण कसा आहे, इक्वल आहे. ओके, आता आपण काय करणार, AP अपॉन जो DQ आहे DQ च्या ठिकाणी पुन्हा आपण काय पुट करणार, APच पुट करणार. कारण की दोघांची व्हॅल्यू कशी आहे, सेम आहे. दोन्ही कशी आहे, सेम आहे. सो AP ला जर डिवाइड केलं तर काय येणार, 1/1. ओके, तर म्हणजे याचा फायनल जो रेशो येणार आहे तो काय येणार आहे, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन इज टू घेऊ आपण त्याला, इज टू या ठिकाणी लिहितो एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1:1. ओके, तर एक्झाम्पल सिंपल आहे, काही नाही. आपण फक्त या डायग्राम मध्ये एक हाईट ड्रॉ केलेली आहे. त्याच्यानंतर दोन्ही ट्रायंगल साठी बेस इक्वल आहे. त्याच पद्धतीने दोन्ही ट्रायंगलची हाईट सुद्धा इक्वल आहे, पण आपण त्याला व्यवस्थित मेन्शन केलेला आहे. ओके, कारण की तो क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करावा लागणार आहे. मेन्शन केल्यानंतर दोघांची हाईट ती कशी आहे, इक्वल आहे. रिझन काय आहे, कारण की दोन्ही ज्या लाईन्स आहे AD आणि BC त्या कशा आहे, पॅरलल आहे. ओके, आणि त्याच्यानंतर आपली प्रॉपर्टी युज करून आपण DQ च्या ठिकाणी आपण AP युज केलेला आहे. तुम्ही काही करू शकता, AP च्या ठिकाणी DQ किंवा DQ च्या ठिकाणी AP युज करू शकता. आणि दोन्ही काय झाले, कट, म्हणजे 1/1 आणि तोच त्याचा काय आहे, रेशो आहे. क्वेश्चन नंबर 5. तर क्वेश्चन नंबर 5 हा सर्व प्रॉपर्टीज वर डिपेंड आहे. ज्या प्रॉपर्टीज आपण रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स या ज्या प्रॉपर्टीज आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेल्या आहेत त्या प्रॉपर्टीज वर हा क्वेश्चन नंबर 5 हा डिपेंड आहे. ओके, तर बघा या ठिकाणी एक फिगर दिलेली आहे. क्वेश्चन काय आहे, इन द एडजॉइनिंग फिगर PQ इज परपेंडिक्युलर टू PC, PQ is perpendicular to BC and AD is perpendicular to BC. AD is perpendicular to BC. Then find following ratios. तर हे 4 रेशोज आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि हे रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. ठीक आहे, सो फर्स्ट रेशो आहे बघा कोणता आहे, एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. ओके, तर हे जे दोन ट्रायंगल्स आहे आपल्याला या फिगर मध्ये हे दोन्ही ट्रायंगल्स व्यवस्थित बघायचे आहे आणि चेक करायचं आहे याच्यामध्ये हाईट किंवा बेस काय आहे आणि तो इक्वल आहे की नाही. ओके, तर चला दोन्ही ट्रायंगल आपण व्यवस्थित दिलेल्या फिगर मध्ये चेक करू. फर्स्ट ट्रायंगल आहे PQB. बघा, PQB म्हणजे हा ट्रायंगल PQB. तर या PQB ट्रायंगल मध्ये हाईट आहे PQ आणि बेस आहे BQ. ओके, सेकंड ट्रायंगल कोणता आहे, PBC. PBC या ट्रायंगल साठी सुद्धा हाईट कोणती आहे, PQ आहे, पण बेस कोणता आहे, BC आहे.
म्हणजे PQB आणि PBC दोघांसाठी हाईट जी आहे ती सेम आहे, फक्त डिफरन्स कुठे आहे बेसचा. PQB साठी बेस आहे BQ आणि PBC साठी बेस आहे BC. तर हाईट सेम आहे म्हणजे आपण कशाचा रेशो घेणार बेसचा. ओके, तर PQB साठी बेस आहे BQ आणि PBC साठी बेस आहे BC. ओके, आणि दोन्ही ट्रायंगल साठी हाईट इक्वल आहे म्हणून आपण रिझन काय देणार, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट. ओके, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट. अशा प्रकारे फर्स्ट रेशो आपण सॉल्व्ह केलेला आहे. सेकंड घेऊया आता. सिंपल आहे, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, दिलेले ट्रायंगल व्यवस्थित चेक करायचे आहे. सेकंड रेशो आहे एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ओके, तर आता हे दोन्ही ट्रायंगल आपण चेक करू. PBC या ट्रायंगल साठी हाईट आहे PQ आणि PBC साठी हाईट बेस आहे BC. ओके, आता सेकंड ट्रायंगल ABC. तर ABC साठी पुन्हा बेस तोच आहे BC, पण जो मोठा ट्रायंगल आहे ABC साठी हाईट कोणती आहे AD. म्हणजे PBC साठी हाईट आहे PQ आणि ABC साठी हाईट आहे AD. आणि दोन्ही ट्रायंगल साठी जो बेस आहे BC तो कसा आहे सेम आहे. म्हणजे आपण कशाचा रेशो घेणार हाईटचा. फर्स्ट ट्रायंगल साठी हाईट आहे PQ आणि दुसऱ्या ट्रायंगल साठी हाईट आहे AD. तर आपण रिझन देणार, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस. ओके, कारण की दोन्ही ट्रायंगलचा जो बेस आहे BC तो कसा सेम आहे. तुम्ही डायग्राम व्यवस्थित जर चेक केली तर तुम्हाला व्यवस्थित समजेल. रेशो नंबर 3, तिसरा रेशो आपण फाइंड करू. तो आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. ओके, तर आता या दोन्ही ट्रायंगलचा आपल्याला रेशो करायचा आहे. अगोदर आपण दोन्ही ट्रायंगल चेक करून घेऊ. ABC आहे फर्स्ट ट्रायंगल ABC. बघा, ABC साठी हाईट आहे AD आणि जो दुसरा ट्रायंगल आहे ADC साठी सुद्धा हाईट कोणती आहे AD. म्हणजे दोन्ही ट्रायंगल मध्ये हाईट कॉमन आहे, सेम आहे. आता आपण बेस चेक करू. तर ABC साठी बेस आहे BC आणि ADC साठी बेस आहे DC. म्हणजे दोन्ही ट्रायंगलचे बेस डिफरंट आहे, हाईट सेम आहे. म्हणजे आपण बेसचा रेशो घेणार. फर्स्ट ट्रायंगलचा बेस आहे ABC साठी बेस आहे BC आणि दुसऱ्या ट्रायंगल साठी ADC साठी बेस आहे DC. ओके, तर दोघांची हाईट जी आहे AD ती सेम आहे. म्हणजे आपण रिझन देणार, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट. ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट, कारण की दोन्ही ट्रायंगल मध्ये जी AD हाईट आहे ती सेम आहे. आता रेशो नंबर 4 आपण फाइंड करणार आहे. कोणता आहे तो, एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. ओके, तर दोन्ही ट्रायंगल अगोदर चेक करू व्यवस्थित. कोणता आहे ADC. ADC साठी हाईट आहे AD आणि बेस आहे BC. बरोबर आहे. सेकंड ट्रायंगल कोणता आहे PQC. तर PQC साठी हाईट आहे PQ आणि बेस हा पूर्ण आहे QC. म्हणजे दोन्ही ट्रायंगल साठी बेस आणि हाईट हे कसे आहे डिफरंट आहे, वेगवेगळे आहे. म्हणजे आपण बेस आणि हाईटचा काय घेणार, प्रोडक्ट घेणार आणि त्यांचाच आपण रेशो घेणार. तर फर्स्ट ट्रायंगल साठी ADC साठी बेस आहे DC इंटू हाईट आहे AD अपॉन सेकंड ट्रायंगल साठी PQC साठी बेस आहे QC इंटू हाईट आहे PQ. ओके, तर याला आपण रिझन देणार बाय
प्रॉपर्टी ऑफ रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ओके, तर अशा सिंपल पद्धतीने आपण हा क्वेश्चन कंप्लीट केलेला आहे. हा पूर्ण क्वेश्चन जे प्रॉपर्टीज आहे त्यावर डिपेंड आहे. ओके, तर व्यवस्थित तुम्ही हा क्वेश्चनचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, तर आता आपला प्रॅक्टिस सेट 1.1 हा फिनिश झालेला आहे. ओके, आता आपण या चॅप्टर मधला जो फर्स्ट थेरम आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, हा थेरम आपण व्यवस्थित शिकून घेणार आहे. ओके, तर बघा हा थेरम अतिशय सिंपल आहे आणि ज्या काही प्रॉपर्टीज आपण अगोदर शिकलेलो आहोत त्या प्रॉपर्टीज वरच हा थेरम डिपेंड आहे. ओके, तर बघा थेरमचं सेंटेन्स काय आहे, काय कशा पद्धतीने क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला पेपर मध्ये, त्या पद्धतीने मी लिहिलेला आहे. बघा कसं येणार, प्रूव्ह दॅट थेरम आहे. प्रूव्ह दॅट इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल intersect the remaining sides into distinct points, then the line divides the sides in the same proportion. ओके, तर हे जे थेरम आहे त्याचं सेंटेन्स आहे ते तुम्ही अगोदर व्यवस्थित रीड करून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे. ठीक आहे, तर या ठिकाणी एक ट्रायंगल दिलेला आहे आणि ट्रायंगल मध्ये एक जी लाईन आहे ती एका साइडला काय आहे, पॅरलल आहे आणि त्यातल्या त्यात ती जी लाईन आहे ती रिमेनिंग ज्या दोन साइड्स आहेत त्या दोन्ही साइडला इंटरसेक्ट करते दोन डिफरंट पॉइंट्स मध्ये. आणि जर असं असेल तर ती लाईन काय करते, ज्या रिमेनिंग साइडला डिवाइड इंटरसेक्ट करते त्याच रिमेनिंग साइडला ती सेम प्रपोर्शन मध्ये काय करते, डिवाइड करते. असा हा थेरम आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. हा आपल्याला व्यवस्थित प्रूफ करायचा आहे. ओके, तर ज्यावेळेस आपण एखादा थेरम प्रूफ करतो त्यावेळेस आपल्याला थेरम मध्ये अगोदर गिवन, त्याच्यानंतर टू प्रूफ, कन्स्ट्रक्शन अँड प्रूफ हे सर्व आपल्याला त्याच्यामध्ये मेन्शन करावं लागतं. ओके, आणि महत्वाचा जो पॉइंट असतो ती म्हणजे डायग्राम. ओके, तर थेरम मध्ये ट्रायंगल दिलेला आहे म्हणून आपण अगोदर एक ट्रायंगल ड्रॉ करू आणि जे काही गिवन आहे त्या पद्धतीने आपण त्या ट्रायंगल मध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन करू. ओके, तर बघा ट्रायंगल आहे तर अगोदर आपण एक ट्रायंगल ड्रॉ करू. या ठिकाणी आपण राईट साइडला ट्रायंगल एक व्यवस्थित ड्रॉ करून घेऊ. तर हा ट्रायंगल आपण या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. त्याला आपण एक नाव आपल्या मनानेच देणार आहे. ट्रायंगलला पी क्यू आर. तर हा ट्रायंगल आहे आणि ट्रायंगल मध्ये काय सांगितलेलं आहे, एक लाईन, अ लाईन पॅरलल टू अ साइड, म्हणजे एक जी लाईन आहे ती एका साइडला काय आहे, पॅरलल आहे. तर आपण अशी एक या ठिकाणी लाईन काय करू, ड्रॉ करून घेऊ. त्या लाईनला आपण नाव काय देऊ, लाईन यल. ओके, तर ही जी लाईन यल आहे ती, ही जी साइड आहे क्यू आर, या साइडला ती काय आहे, पॅरलल आहे. आणि या ज्या रिमेनिंग टू साइड्स आहेत पी क्यू अँड पी आर, या दोन्ही साइडला ही लाईन काय करते, या दोन्ही ठिकाणी, या दोन्ही पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. म्हणजे एक या ठिकाणी आणि एक या ठिकाणी. त्या पॉइंट्सला सुद्धा आपण नाव देऊ. या ठिकाणी आपण देऊ यस आणि या ठिकाणी आपण नाव देऊ टी. ओके, तर हे गिवन इन्फॉर्मेशन आहे त्या पद्धतीने आपण डायग्राम ही ड्रॉ केलेली आहे. ओके, तर अगोदर आपण या ठिकाणी काय लिहिणार, गिवन इन ट्रायंगल पीक्यूआर. इन ट्रायंगल पीक्यूआर, पीक्यूआर मध्ये काय आहे, लाईन यल. जी लाईन यल आहे ती पॅरलल आहे. कशाला पॅरलल आहे, साइड क्यू आर ला. ओके, तर हे आपल्याला गिवन दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर टू प्रूव्ह मीन्स आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, जी लाईन आहे, लाईन यल, ती काय करते, या दोन्ही साइडला, कोणत्या साइडला, पीक्यू ला आणि पीआर ला प्रपोर्शन मध्ये डिवाइड करते. प्रपोर्शन म्हणजे कसं, तर बघा अशा पद्धतीने पीएस अपॉन एस क्यू इज इक्वल टू त्या साइडला पीटी अपॉन टीआर. तर ही जी लाईन यल आहे या दोन्ही साइडला सेम प्रपोर्शन मध्ये काय करते, डिवाइड करते. तर हे जे आहे हे आपल्याला प्रूफ करून दाखवायचं आहे. ओके,
तर आता थेरम म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काही चेंजेस हे आपल्याला करावे लागतात. ते जे चेंजेस असतात ते म्हणजे आपण त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन करतो. तर आपण याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन करणार आहे. आपण काय करणार आहे, हे जे QT आहे आणि SR आहे हे आपण जॉईन करणार आहे. ओके, त्याच्यानंतर हे सुद्धा आपण TQ जे आहे ते आपण जॉईन करणार आहे. ओके, तर हे आपण याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. तर कन्स्ट्रक्शन मी या ठिकाणी लिहितो. कन्स्ट्रक्शन जॉईन SR अँड TQ. ओके, तर काय जॉईन केलं आपण, SR अँड TQ हे आपण जॉईन केलेलं आहे, ड्रॉ केलेलं आहे. ओके, आता याच्यानंतर आपण या थेरमला प्रूफ करणार आहे. तर प्रूफ कसं करायचं व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या. प्रूफ, कारण की हा थेरम अतिशय सिंपल आहे, पण तुम्हाला जर असं वाटत असेल लॉंग टाइम हा आपल्याला लक्षात राहायला पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित बघायचं आहे. ओके, अजून आपण या ठिकाणी काय करणार आहे, या ठिकाणी जे 3 ट्रायंगल्स आहेत तुम्हाला अगोदर ते ट्रायंगल्स व्यवस्थित बघून घ्यायचे आहे. जो फर्स्ट ट्रायंगल आहे बघा, वरचा ट्रायंगल PST आपण त्याला नंबर 1 असं ट्रायंगल म्हणू. PST हा जो फर्स्ट ट्रायंगल आहे त्याच्या एरियाचा रेशो आपल्याला हा जो सेकंड ट्रायंगल आहे बघा QST. आता हे सर्व फिगर्स मी तुम्हाला या ठिकाणी सेपरेट काढून दाखवणार आहे. ओके, तर आपण जो फर्स्ट ट्रायंगल आहे PST याचा रेशो आपल्याला अगोदर QST सोबत घ्यायचा आहे आणि नंतर त्याच ट्रायंगलचा रेशो आपल्याला STR म्हणजे हा जो सेकंड ट्रायंगल आहे त्या ट्रायंगल सोबत घ्यायचा आहे. म्हणजे हा जो फर्स्ट ट्रायंगल आहे या ट्रायंगलचा एरियाचा रेशो आपल्याला या ट्रायंगल सोबत QST सोबत आणि STR सोबत या दोन्ही ट्रायंगल सोबत घ्यायचा आहे. ओके, तर बघा प्रूफ मध्ये अगोदर जो आपण रेशो घेणार आहे ती डायग्राम मी तुम्हाला सेपरेट काढून दाखवतो. तुम्हाला समजण्यासाठी हे जे ट्रायंगल आहे मी सेपरेट काढणार आहे. ओके, तुम्हाला अंडरस्टँड झालं पाहिजे त्यासाठी. तर फर्स्ट ट्रायंगल आपला असा आहे PST. ओके, आणि त्याच्यानंतर जो सेकंड ट्रायंगल आहे QST. ओके, तर बघा जे डायग्राम आहे मी ती सेपरेट केलेली आहे. फर्स्ट ट्रायंगल आहे PST 1 नंबरचा आणि जो सेकंड ट्रायंगल आहे QST तो सुद्धा मी या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. तर या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा आपल्याला रेशो घ्यायचा आहे. तर या दोन्ही ट्रायंगल मध्ये जी हाईट आहे ती दिलेली नाही. ओके, तर हाईट आपण कन्स्ट्रक्शन मध्ये घेतलेली नाही, पण तरी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी याची आपण जर कन्स्ट्रक्शन मध्ये घेतलं तर अशा पद्धतीने एक हाईट ही येऊ शकते. ओके, ती आपण कन्स्ट्रक्शन मध्ये घेतलेली नाही, ती घेतली तरी चालते किंवा नाही घेतली तरी चालते. तर अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ट्रायंगल कोणता आहे PST साठी हाईट कोणती राहणार आहे TA. बरोबर, मी तुम्हाला दाखवण्यासाठी एक ड्रॉ केलेला आहे. आणि त्याच्यानंतर QST साठी सुद्धा हाईट कोणती राहणार आहे TA. ही क्रॉस लाईन आहे. QST साठी सुद्धा हाईट कोणती राहणार आहे TA. पण दोन्ही ट्रायंगल साठी हाईट ही सेम आहे. हाईट सेम आहे पण दोघांचे बेस हे वेगवेगळे आहे. म्हणजे PST साठी बेस कोणता राहणार आहे PS आणि QST साठी बेस कोणता राहणार आहे QS. म्हणजे आपण जेव्हा त्यांच्या ट्रायंगलचा एरियाचा रेशो घेणार आहे त्यावेळेस दोन्ही ट्रायंगल साठी हाईट ही इक्वल आहे. म्हणजे आपल्याला कशाचा रेशो घ्यायचा आहे प्रॉपर्टी नुसार, फक्त त्यांच्या बेसचा रेशो घ्यायचा आहे. म्हणजे आपण कसं लिहिणार, सो हिअर एरिया ऑफ ट्रायंगल PST, एरिया ऑफ ट्रायंगल PST अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QST. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल PST and area of triangle QST is equal to दोन्ही ट्रायंगल साठी जी हाईट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे TA ती सेम आहे. म्हणजे आपण बेसचा रेशो घेणार आहे. तर फर्स्ट ट्रायंगलचा बेस आहे PS. कोणता आहे PS. आणि जो सेकंड ट्रायंगल आहे हा सेकंड, याच्यासाठी हाईट बेस आहे SQ. ओके, तर हे फर्स्ट रेशो मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे त्या डायग्राम वरून. ओके, तर आता हाईट इक्वल आहे म्हणजे आपण याला रिझन काय देणार, या रेशोला रिझन ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट
आणि याला आपण देणार इक्वेशन नंबर 1. ओके, तर फर्स्ट रेशो आपण घेतलेला आहे. आता त्याच पद्धतीने जो फर्स्ट ट्रायंगल आहे पीएसटी याच्यासोबत आपल्याला सेकंड ट्रायंगल घ्यायचा आहे एसटीआर. ओके, तर ही सुद्धा डायग्राम तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. ट्रायंगल आहे पीएसटी आणि जो सेकंड ट्रायंगल आहे तो राहणार आहे एसटीआर. ओके, तर पुन्हा एकदा पीएसटी आणि एसटीआर या दोन्ही ट्रायंगल मध्ये आपण जर या ठिकाणी हाईट ड्रॉ केली आहे अशा पद्धतीने, ते आपण कन्स्ट्रक्शन मध्ये हाईट घेतलेली नाही पण तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतोय एसएम. तर पुन्हा दोन्ही ट्रायंगल साठी जी हाईट येणार आहे एसएम ती पुन्हा सेम आहे. ओके, म्हणजे आपण कशाचा रेशो घेणार मग पुन्हा एकदा त्यांच्या बेसचा. तर फर्स्ट जो ट्रायंगल आहे पीएसटी तर त्याचा बेस आता कोणता राहणार आहे पीटी, कारण की हाईट काय आहे एसएम, राईट आहे. तर पीटी बेस राहणार आहे. आणि सेकंड ट्रायंगल साठी सुद्धा हाईट आहे एसएम आणि याचा बेस कोणता आहे या ट्रायंगल साठी एसटीआर साठी बेस कोणता आहे टीआर आहे. बरोबर आहे, म्हणजे पुन्हा एकदा या दोन्ही ट्रायंगल साठी हाईट सेम आहे म्हणजे आपण कशाचा रेशो घेणार आहे बेसचा. ओके, सो अगेन हियर एरिया ऑफ ट्रायंगल पीएसटी, बरोबर आहे, पीएसटी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एसटीआर इज इक्वल टू, तर बेस आहे आता पीटी अपॉन दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आहे टीआर. ओके, तर तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड झालं पाहिजे त्यासाठी मी या पद्धतीने सेपरेट डायग्राम तुम्हाला काढून दाखवलेली आहे. तर दोन्ही ट्रायंगल मध्ये हाईट ही सेम आहे. थेरम अतिशय सिंपल आहे. हाईट कशी आहे सेम आहे म्हणजे रिझन आपण काय देणार पुन्हा ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट. ओके, याला देणार आपण इक्वेशन नंबर 2. बरोबर आहे. आता पुढे बघा, मी तुम्हाला हे जे दोन्ही ट्रायंगल आहे क्यूएसटी आणि एसटीआर हे दोन्ही ट्रायंगल काढून दाखवतो. या ठिकाणी डायग्राम दाखवतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित पुन्हा अंडरस्टँड होणार. अशा पद्धतीने आहे. या ठिकाणी आहे क्यूआर आणि या ठिकाणी आहे एसटी. ओके, तर आपल्याला काय गिवन काय दिलेलं आहे, हे जे दोन लाईन्स आहे यल आणि ही जी लाईन यल आहे ती क्यूआर ला कशी आहे पॅरलल आहे. तर आता तुम्ही एक पॉइंट लक्षात ठेवा, ज्यावेळेस दोन लाईन्स या पॅरलल असतात त्यावेळेस त्यांच्यामधलं जे डिस्टन्स असतं दोन्ही लाईन्स मधलं ते कसं असतं सेम असतं. म्हणजे या दोन्ही लाईन मध्ये जे डिस्टन्स येणार आहे, समजा एक डिस्टन्स आलं म्हणजे परपेंडिक्युलर आपण हाईट घेऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक डिस्टन्स आलं ती सुद्धा हाईट होऊ शकते. तर दोन पॅरलल लाईन मध्ये जे डिस्टन्स असतं ते कसं असतं, हे दोन्ही डिस्टन्स सेम राहणार आहे. डिस्टन्स सेम आहे म्हणजे ती हाईट कशी राहणार आहे सेम राहणार आहे. बरोबर आहे. तर बघा तुम्हाला पुन्हा एकदा व्यवस्थित एक्सप्लेन करतो. जो फर्स्ट ट्रायंगल आहे आपला क्यूएसटी हा आहे आपला फर्स्ट ट्रायंगल. बरोबर आहे, हा आपला फर्स्ट ट्रायंगल आहे. त्याच्यानंतर सेकंड ट्रायंगल आहे आपला एसटीआर, म्हणजे अशा पद्धतीने त्याला आपण वेगळ्या पद्धतीने शो करू. ठीक आहे, तर क्यूएसटी आणि एसटीआर या दोन्ही ट्रायंगल साठी जर आपण चेक केलं तर दोन्ही ट्रायंगल कशावर आहे एसटी वर आहे. म्हणजे त्यांचा बेस जो एसटी आहे दोघांचा कसा आहे सेम आहे. बरोबर आहे. दोन्ही ट्रायंगल कशावर आहे बघा, ही लाईन जर आपण रफ केली तर दोन्ही ट्रायंगल कशावर आहे एसटी वर आहे. म्हणजे त्यांचा बेस हा कसा आहे सेम आहे. आणि त्यातल्या त्यात या दोन्ही लाईन पॅरलल आहे. लाईन पॅरलल म्हणजे यांची जी हाईट येणार आहे ती हाईट सुद्धा कशी येणार आहे सेम येणार आहे. म्हणजे जे दोन्ही ट्रायंगल आहे त्यांचा बेस आणि हाईट दोन्ही इक्वल आहे. जर बेस आणि हाईट दोन्ही इक्वल असेल तर त्यांचा एरिया सुद्धा कसा असतो इक्वल असतो, किंवा त्यांचा एरियाचा रेशो किती येतो 1:1. हे मी तुम्हाला अगोदरच प्रॉपर्टीज जेव्हा आपण शिकलो त्यावेळेस एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे, तर बघा आता आपण कशा पद्धतीने लिहिणार. हिअर ट्रायंगल, कोणता ट्रायंगल आहे क्यूएसटी. ट्रायंगल क्यूएसटी म्हणजे हा ट्रायंगल अँड ट्रायंगल सेकंड ट्रायंगल आहे एसटीआर हॅव इक्वल बेस, दॅट इज एसटी. बरोबर आहे.
या दोन्ही ट्रायंगलचा जो बेस आहे एस टी तो कसा आहे इक्वल आहे. ऑल्सो हॅव इक्वल हाईट, आणि दोघांची जी हाईट आहे ती सुद्धा इक्वल आहे. त्याला आपण या सेंटेन्सला इथं रिझन देणार आहे, कारण की लाईन यल इज पॅरलल, लाईन यल पॅरलल टू साइड क्यू आर. कारण की जे दोन्ही लाईन आहे बाळांनो, लाईन यल आणि क्यू आर कशा पॅरलल आहे, म्हणून त्यांच्या मधली जी हाईट येणार आहे, जे डिस्टन्स राहणार आहे ते सुद्धा कसं राहणार आहे इक्वल राहणार आहे. देअरफोर या दोघांचा जो एरियाचा रेशो आपण घेणार आहे, देअरफोर एरिया ऑफ ट्रायंगल QST अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल STR तो आपण किती घेणार आहे 1/1. बरोबर आहे. ज्यावेळेस दोन्ही ट्रायंगलचा एरिया, दोन्ही ट्रायंगलचा बेस आणि हाईट हा इक्वल असतो, त्यावेळेस त्यांचा एरियाचा रेशो 1:1 हा येतो. ओके. सो देअरफोर आपण याला कसं लिहिणार, एरिया ऑफ ट्रायंगल QST इज इक्वल टू, याला आपण त्या साईडला ट्रान्सफर करणार, या साईडला म्हणजे याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करणार या पद्धतीने, एरिया ऑफ ट्रायंगल STR. ओके. तर अशा पद्धतीने एक नवीन इक्वेशन आपण या ठिकाणी तयार करू, इक्वेशन नंबर 3. ओके. तर आता तुम्हाला चेक करायचं आहे फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3. या ठिकाणी लिहितो फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3. तर फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 वरून आपल्याला काय दिसतं, आता व्यवस्थित तुम्ही चेक करा. बघा, अगोदर तुम्ही 1, 2 मध्ये चेक करा, इक्वेशन 1 आणि 2 मध्ये चेक करा, ही साइड इकडची साइड चेक करा. या ठिकाणी काय आहे PST. बरोबर आहे. एरिया ऑफ ट्रायंगल काय आहे PST. त्याचप्रमाणे या ठिकाणी काय आहे एरिया ऑफ ट्रायंगल PST. ओके. म्हणजे जो वरचा ट्रायंगल आहे तो दोघांमध्ये कसा आहे सेम आहे. बरोबर आहे. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा, या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल QST आणि एरिया ऑफ ट्रायंगल STR हे दोन्ही सुद्धा सेम आहे. कुठं आपण सेम केले त्यांना, इक्वेशन नंबर 3 मध्ये. चेक करा. बघा, इक्वेशन नंबर 3 मध्ये आपण हे दोन्ही ट्रायंगल सुद्धा कशी केलेली आहे सेम केलेले आहे. म्हणजे इन शॉर्ट जर सांगायचं झालं तर इक्वेशन 1 आणि 2 मध्ये या दोन्ही साइड कशा झालेल्या आहे सेम झालेल्या आहे. ओके. म्हणजे वरचा ट्रायंगल सुद्धा सेम आहे आणि जो खालचा ट्रायंगल आहे एरिया ऑफ ट्रायंगल QST आणि STR हे सुद्धा सेम आहे. कुठं सेम आहे इक्वेशन नंबर 3 मध्ये. म्हणजे ओव्हरऑल ही जी लेफ्ट हँड साइड आहे दोन्ही इक्वेशनची ती कशी झालेली आहे सेम झालेली आहे. म्हणजे लेफ्ट हँड साइड जर इक्वल असेल तर राईट हँड साइड सुद्धा कशी राहणार आहे इक्वल राहणार आहे. म्हणजे आपण डायरेक्टली कसं घेऊ शकतो, देअरफोर फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 काय घेऊ शकतो आपण, PS अपॉन SQ, PS अपॉन SQ इज इक्वल टू आपण काय घेणार PT अपॉन TR. बरोबर आहे. कारण की लेफ्ट साइड फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 वरून इक्वल होते. लेफ्ट साइड जर इक्वल असेल तर राईट साइड सुद्धा काय होणार आहे इक्वल होणार आहे. म्हणजे या साइड कशा आलेल्या आहे सेम प्रोपोर्शन मध्ये आलेल्या आहे. तर असा सिंपल हा थेरम आहे. थेरम मध्ये तुम्हाला काही नाही जास्त हार्ड नाहीये, फक्त प्रॉपर्टीज व्यवस्थित युज करायच्या आहे, त्याला रिझन वगैरे व्यवस्थित मेन्शन करायचं आहे आणि फ्रॉम इक्वेशन 1, 2, 3 वरून आपला हा जो थेरम आहे तो प्रूफ होतो. ओके. तर आपला आन्सर या ठिकाणी स्टॉप होत नाही. आता थेरम तर आपला कम्प्लीट झालेला आहे, पण जेव्हा थेरम आपला कम्प्लीट होणार त्याच्यानंतर जे सेंटेन्स आहे, जे सेंटेन्स आपल्याला दिलेला आहे, तर तुम्हाला काय करायचं फायनली थेरम प्रूफ झाल्यानंतर हे प्रूफ दॅट काढून टाकायचं आणि हे जे पूर्ण सेंटेन्स आहे ई पासून तर प्रपोर्शन पर्यंत, म्हणजे इथून तर इथपर्यंत हे सेंटेन्स पुन्हा शेवटी रिमार्क मध्ये लिहायचं आणि त्याला रिझन द्यायचं, हेन्स प्रूफ. ओके. तर अशा पद्धतीने बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण अतिशय सिंपल पद्धतीने सॉल्व्ह केलेला आहे. आता आपण या थेरमवर काही एक्झाम्पल्स बघणार आहे. ओके. तर बघा, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम या थेरमवर क्वेश्चन कशा टाईपचे येऊ शकतात ते आपण या ठिकाणी घेतलेले आहे. 2 एक्झाम्पल्स मी तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करून देतो आणि हे एक्झाम्पल समजल्यानंतर या ठिकाणी 2 एक्झाम्पल तुम्हाला हे होमवर्क दिलेले आहे ते तुम्ही सॉल्व्ह करा. ओके. तर तुम्हाला एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, जो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे हा थेरम आपण कधी युज करू शकतो तर लक्षात ठेवायचं आहे, ज्या वेळेस एक लाईन एका साइडला पॅरलल असेल, म्हणजे ट्रायंगल मध्ये एक लाईन ही साइडला पॅरलल असेल त्याच वेळेस तुम्हाला हा थेरम युज करता येऊ शकतो. ओके. तर बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट. तर फर्स्ट क्वेश्चन आहे इन ट्रायंगल PQR एक ट्रायंगल आहे, याच्यामध्ये काय दिलेलं आहे,
kn इज पॅरलल टू QR. ओके, आणि व्हॅल्यू दिलेली आहे. pk ची व्हॅल्यू आहे 3, kq ची व्हॅल्यू आहे 5, pn आहे 6 आणि nr आहे x. तर तुम्हाला याच्यामध्ये x ची व्हॅल्यू काय करायची आहे, फाइंड करायची आहे. तर आपण कसं लिहिणार, याला सॉल्व्ह कसं करणार बघा. इन ट्रायंगल PQR काय आहे, kn इज पॅरलल टू QR. त्याला रिझन काय देणार आपण, गिवन आहे, बरोबर आहे, हे दिलेलं आहे. आता जर ही लाईन, हे kn जर या साईडला पॅरलल असेल तर आपण कोणता थेरम यूज करू शकतो, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण यूज करू शकतो. मग कसा यूज करणार, देअरफॉर याच्या दोन्ही लाईनच्या समोर, या दोघांच्या समोर जो पॉइंट असतो तिथून आपल्याला स्टार्ट करायचा आहे. दोघांच्या समोर काय आहे, P, म्हणजे P पासून आपण स्टार्ट करणार. PK अपॉन, बघा, PK अपॉन KQ इज इक्वल टू PN अपॉन NR. ओके, तर याला आपण रिझन देणार बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ओके, आता व्हॅल्यू पुट अप करू. PK आहे 3 अपॉन KQ आहे 5, PN आहे 6 आणि NR आहे x. ओके, तर आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता आपण यांचं या पद्धतीने क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे. ओके, सो 3x and 5 into 6. ओके, सो देअरफॉर काय होणार, x इज इक्वल टू 5 into 6 डिवाइड ला किती जाणार, 3. ओके, सो x इज इक्वल टू 5 into 6 ला आपण 3 ने डिवाइड करणार. 3 2 जा 6, सो x इज इक्वल टू 5 2 जा 10, म्हणजे 10 युनिट्स. x ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 10 युनिट्स. ओके, तर सिंपल आहे, थेरम यूज करा, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा आणि त्याचं काय करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन अशा पद्धतीने करायचं आहे. आता आपण बघू एक्झाम्पल नंबर 2. तर या ठिकाणी ट्रायंगल आहे ABC. सो इन ट्रायंगल ABC पॅरलल काय आहे, QR इज पॅरलल टू BC. ओके, रिझन काय देणार याला आपण, गिवन आहे, बरोबर आहे. आता आपण थेरम यूज करणार. तर या दोघांच्या समोर कोणता पॉइंट आहे, A, म्हणजे आपण A पासून स्टार्ट करू शकतो. तर आपण AQ अपॉन QB अगोदर घेऊ शकतो किंवा AR अपॉन RC पण अगोदर घेऊ शकतो. ओके, तर आपण अगोदर हे घेऊ. काय आहे, देअरफॉर AQ अपॉन QB इज इक्वल टू AR अपॉन RC. रिझन अगेन सेम, BPT म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ओके, आता व्हॅल्यू पुटअप करू. AQ आहे 2 अपॉन QB आहे 3 इज इक्वल टू AR आहे 4 आणि CR म्हणजेच आपल्याला RC काय करायचं आहे, RC मीन्स CR हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता आपण याचं पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 2RC इज इक्वल टू 3 into 4. सो RC इज इक्वल टू 3 into 4 अपॉन किती जाणार, 2. ओके, याला सॉल्व्ह करू आपण. सो RC इज इक्वल टू 4 ला आपण 2 ने डिवाइड करू. 3 into 2 2 जा 4. ओके, सो RC इज इक्वल टू 3 2 जा 6. देअरफॉर RC म्हणजेच काय लिहू शकतो आपण, CR. तर ते किती आलेले, 6 युनिट्स. ओके, तर अतिशय सिंपल आहे बाळांनो. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमवर जे एक्झाम्पल्स येतात ते अशा पद्धतीने येतात. ते तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो होमवर्क आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. ओके,